मी वर्षा सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण कच्च्या कैरीपासून चटपटीत चमचमीत रेसिपी बनवणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इथे मी 2 कच्च्या कैऱ्या घेतल्या आहेत आणि त्या धुवून घ्यायच्या आणि कॉटनच्या कापडाने पुसून घ्यायच्या आहेत। आता लगेचच ह्या पुसलेल्या कैऱ्या ज्या आहेत त्या आपण याचे साल काढून घेणार आहोत। चाकूच्या सहाय्याने किंवा पिलरच्या सहाय्याने याचे साल काढून घ्यायचे। साल काढल्याच्या नंतर लगेचच या जाड किसणीने ही कैरी किसून घ्यायची आहे। कैरी किसूनच घ्यायची आहे, अगदी बारीक पेस्ट किंवा तुकडे करून घ्यायचे नाही। आणि हा जो कैरीचा किस आहे तो मोजून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला गुळाचं सुद्धा प्रमाण व्यवस्थित घेता येईल। तर इथे साधारण हा 1 वाटी एवढा कैरीचा किस तयार झालेला आहे। आता या कढईमध्ये आपण हा कैरीचा किस टाकून घ्यायचा। आता जेवढा कैरीचा किस घेतला आहे तेवढाच गूळ सुद्धा बारीक असा करून या कैरीच्या किसामध्ये टाकायचा आहे। गूळ ऐवजी तुम्ही साखरचा देखील वापर करू शकता। प्रमाण सेम घ्यायचं। 1 दालचिनीचा तुकडा टाकायचा, 2 लवंग टाकायचे आहेत आणि छान असं एकजीव करून घ्यायचं। हे चम्मचने मिक्स करून घ्यायचं। लवंग आणि दालचिनीमुळे खूप छान सुगंध येतो ह्या रेसिपीला आणि चव सुद्धा खूप छान लागते। तर नक्की टाकून बघा। आता ही कढई आपण गॅसवर ठेवून हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। गूळ चांगला मेल्ट होईपर्यंत हे शिजवायचं आहे आपल्याला। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं हे तयार झालं आहे मिश्रण। आणि दिसत आहे सुंदर लगे मस्त। आता लगेचच गॅस बंद करायचा आणि हे एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे। हे जास्त शिजवायचं नाही, नाहीतर खूप घट्ट होईल आणि खायला चांगलं लागणार नाही। तर गूळ थोडासा विरघळला की लगेचच गॅस मंद करायचा आहे आणि 2 मिनिटं शिजून लगेच काढून घ्यायचं आहे। आणि काचेच्या बरणीमध्ये भरून तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि छान असं पराठ्यासोबत किंवा चपातीबरोबरही खाऊ शकता। सुंदर लागते, चविष्ट आहे आणि शिवाय झटपट होणार आहे। तर नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा।